नमस्कार मित्रांनो. गेल्या 15-20 दिवसामध्ये सर्वात जास्त कार्यप्रवण किंवा सर्वात जास्त बिझी कुठली रास असेल तर ती होती धनुरास. अर्थात या पुढचा जो कालावधी आहे म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये नेमक्या गोष्टी कशा प्रकारच्या असतील? अशाच प्रकारची कार्यप्रवीणता किंवा यश तुम्हाला मिळणार आहे का? किंवा तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे? या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला तुम्हाला सांगू इच्छितो, की हा जो महिना आहे म्हणजे जानेवारीचा जो महिना आहे, हा सुद्धा तुमच्याकरता संपूर्ण कार्यप्रवणतेचा आणि यशस्वीतेचाच होणार आहे. अजिबात काळजी करू नका. याला कारण सुद्धा असंच आहे, की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणारे रवी, मंगळ, बुध, शुक्र हे जे 4 महत्त्वपूर्ण ग्रह आहेत, त्यामुळे तुम्ही बऱ्याच प्रमाणात कार्यप्रवीण किंवा बिझी झालेले आहात. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेतात आणि त्याच्यामध्ये यशसुद्धा मिळतं आहे. अर्थात या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचं आरोग्य नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली थोडी चर्चा करू. जसं की आता सांगितल्याप्रमाणे तुमच्या राशीमध्ये रवी, मंगळ, बुध, शुक्र हे 4 महत्त्वपूर्ण ग्रह भ्रमण करत आहेत. राशीचा स्वामी आहे गुरु हा तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आहे, तो वक्री आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना जसं तुम्ही गेल्या जवळ-जवळ 15 दिवसामध्ये अनुभवलेलं असेल, तुमचं फिरणं वगैरे जास्त होत आहे, महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेत आहे, बऱ्याच प्रमाणात कार्यप्रवण झालेला आहात आणि तुमच्यामध्ये असणारे जे मूलभूत गुणधर्म आहेत, जसे की तुमची जी एनर्जी आहे, तुमची जी ऊर्जा ही जबरदस्त दिसून येते. लीडरशिप क्वालिटीसुद्धा तुमच्यामध्ये खूप चांगल्या दिसून येतात. इतरांची कामं जमत नाही ते तुम्ही स्वतः करून दाखवतात आणि तुम्ही सोशल ॲनिमल आहात. म्हणजे समोरच्याच्या दुःखामध्ये सहभागी होऊन किंवा समोरच्याच्या दुःखामध्ये धावून जाऊन त्याला मदत करणं हा जो तुमचा गुणधर्म आहे, हा सुद्धा या संपूर्ण कालावधीमध्ये दिसून येणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं, तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व खुलून येणार आहे जानेवारीच्या महिन्यामध्ये. अर्थात हा जो कालावधी आहे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. आत्ता सांगितल्याप्रमाणे रवी आणि मंगळ हे तुमच्या राशीचे सगळ्यात महत्त्वपूर्ण शुभफलदायी ग्रह हे तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत आहे आणि त्याचाच हा परिणाम तुम्हाला दिसून येणार आहे. त्याचा संपूर्णपणे लाभ घ्यायचा आहे. लाभ अशा प्रकारे, की जी कामं तुम्हाला खूप चॅलेंजिंग वाटत आहे, जी कामं की ज्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उभे आहेत किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये रिस्क वाटते आहेत, अशा प्रकारची कामं तुम्ही जरूर हाती घ्या. ती पूर्ण होताना दिसतील. आणि अर्थातच रिझल्ट ज्यावेळेस आपल्याला मिळतात, त्यावेळेस आपला कॉन्फिडन्स किंवा आपला जो आत्मविश्वास आहे, तो सुद्धा जबरदस्त दिसून येईल आणि तशाच प्रकारचा आत्मविश्वास तुम्ही या महिन्यामध्ये अनुभवणार आहात. आणि त्यामुळेच वेगवेगळ्या प्रकारची कामं किंवा वेगवेगळ्या प्रकारची दालनं तुमच्यासाठी उघडी होणार आहेत जवळ प्रत्येक क्षेत्रामध्ये. अर्थात बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह झाल्यामुळे किंवा बऱ्याच प्रमाणात कार्यप्रवण झाल्यामुळे त्याचा प्रभाव परिणाम थोडासा तुमच्या आरोग्यावरती होऊ शकतो. त्याकडे थोडंसं लक्ष द्या. अर्थात आरोग्याची ही दुखण्यात ही फार मोठी नसणार यात काळजी करू नका. तरीसुद्धा थोडंसं सतर्क राहणं गरजेचं नाही. महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकता आणि ते निर्णय तुम्ही पूर्णसुद्धा करून दाखवा. लीड बाय एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो किंवा स्वतः एखादं काम करून त्याचं आपण दाखवणं, हा जो प्रकार आहे, हा प्रकार तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच दिसून येईल. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन निश्चितच होणार आहे. एकंदरीतच तयार राहा. हा संपूर्ण महिना तुमच्याकडे अतिशय उत्तम असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी हा चतुर्थात भ्रमण करतो आहे, तो मार्गी आहे. राशीच्या धनस्थानामध्ये रवी, मंगळ, बुध, शुक्र हे चारही ग्रह येणार आहे. अर्थात पंचमेश मंगळ सुद्धा द्वितीयात जाणार आहे आणि लाभेश जो शुक्र आहे हा सुद्धा तुमच्या राशीतून द्वितीयात जाणार आहे. या अन्वये सांगायचं झालं तर आर्थिक संदर्भ अतिशय उत्तम असणार आहे. जी कामं तुम्ही आधी केलेली होती, जी कामं आधी रखडलेली होती, त्याचा आर्थिक लाभ तुम्हाला जो मिळालेला होता, तो मात्र ह्या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहे. अनपेक्षित लाभसुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणुका होणार आहे. आता इथे एकच गोष्ट थोडीशी लक्षात घेणं गरजेचं राहील. खास करून तुमच्या राशीकरता साधारणतः जानेवारीच्या 17-18 तारखेनंतरचा जो कालावधी आहे, त्यामध्ये थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक, अनपेक्षित किंवा वायफळ खर्च थोडा होऊ शकेल. तिथे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. बस हीच गोष्ट आहे. मात्र कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे आर्थिक संदर्भात सुद्धा. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा आधी जे केलेले ट्रेड आहेत त्याचे चांगले आउटपुट तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहेत. अर्थात 17-18 तारखेनंतर तुम्हाला त्याचे चांगले अनुभव निश्चितच येणार आहे. नवीन जर का तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तरी सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू फॅमिली हॅपीनेस किंवा घरगुती जे स्वास्थ्य आहे, घरातलं जे वातावरण आहे ते नेमकं कशा प्रकारचं राहील.
जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु हा सप्तमात भ्रमण करतोय तो वक्री आहे. राशीच्या चतुर्थामध्ये शनी आणि नेपच्यून हे सुद्धा भ्रमण करत आहेत, काळजी करू नका. घराचा ज्या व्यक्ती असतील किंवा घराचं जे वातावरण ते अतिशय उत्तम असणार आहे. फक्त इथे जो एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती सुरुवातीचे जवळजवळ 10-12 दिवस आहेत, त्यामध्ये थोडंसं घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यामध्ये थोडेसे वादविवाद होणं, मतभेद, मतवैचित्र याच्यामुळे थोडंसं वातावरण गढूळ होते मी का असं वाटेल. खरं तर याचा अनुभव गेल्या 10-15 दिवसात सुद्धा तुम्ही घेतलेला असेल. काळजी करू नका, त्याचे फारसे मोठे परिणाम तुमच्या दिनचर्येवरती किंवा जीवनावरती होणार नाहीत. कारण जवळजवळ 17-18 तारखेनंतर परत या गोष्टी अगदी पूर्ववत मागे लागतील. जानेवारी महिन्यामध्ये वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं, वास्तूमध्ये रिनोव्हेट करणं, वास्तूच्या संदर्भातले उपाय करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या जानेवारी महिन्यामध्ये निश्चितच करू शकता. यानंतर आपण चर्चा करू लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिप. हा मुद्दा नेमका कशा प्रकारचा आहे? जसं की जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, अतिशय उत्तम अशा प्रकारचा तुमचा सध्याचा कालावधी चालू आहे. नवीन रिलेशनशिपमध्ये जायचं असेल तरी सुद्धा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. साधारणतः उत्तरार्धामध्ये म्हणजे जानेवारीच्या 18-19 तारखेनंतर थोडंसं तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती असतील त्याच्यावर छोट्या-मोठ्या कारणामुळे थोडेसे वादविवाद किंवा होणं किंवा डिफरन्स ऑफ ओपिनियन ज्याला आपण म्हणतो मतभेद असे थोडेसे दिसून येते. परंतु त्याचा सुद्धा फारसा मोठा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती होणार नाही. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. आणि खास करून जो विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी फारच चांगला असणार आहे. म्हणजे तुम्ही आधी जे काही मेहनत घेतलेली आहे, तुम्ही आधी जे काही प्रयत्न केलेले आहेत, जो काही अभ्यास केलेला आहे, त्याची परिणिती तुम्हाला ह्या महिन्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे मिळणार आहे. तरीसुद्धा एफर्ट करणं हे गरजेचं आहे. म्हणजे ग्रहांची साथ तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारे लाभणार आहे. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवन. आता हा जो प्रांत आहे, हा प्रांत थोडासा वेगळा राहील. गेल्या काळात जवळ-जवळ 15 दिवसामध्ये तुम्ही बघितलेलं असेलच, की थोडंसं तुम्हाला वाटत असेल, की आपला जो वैवाहिक जोडीदार आहे, आपल्यात थोडासा हवी होतोय का? किंवा थोडेसे मतभेद, मतविचित्र थोडेसे जास्त होत आहेत काय? गोष्टी थोड्याशा टोकाच्या होत आहेत काय? असा थोडासा अनुभव तुम्हाला आलेला असेलच. या महिन्यामध्ये सुद्धा थोडेसे तशा संदर्भात ते काळजी घेणं गरजेचं राहील. अर्थात या महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या होऊ शकतात. त्यामध्ये जे तुमचे वैवाहिक जोडीदार आहेत, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले छोटे-मोठे त्रास डोकं वर करू शकते. याबाबत थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. परंतु काळजी करू नका. मोठ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये सांगायचं झालं, तर गुरु जो तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आहे, तो गोष्टी टोकाच्या करणार नाही. असं जरी असलं, तरीसुद्धा तुम्हाला काही गोष्टींमध्ये थोडंसं ॲडजस्ट करणं, बॅकफूटला घेऊन येणं, ही गोष्टसुद्धा तेवढीच महत्त्वपूर्ण ठरते. जे तुमचं करिअर किंवा कार्यक्षेत्र आहे, त्या संदर्भात अजिबात काळजी करू नका. अगदी जोरदारपणे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जाणार आहात. करिअरच्या संदर्भात नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकते, की ज्या पॉझिटिव्ह असतील, की ज्याबद्दल तुम्ही खूप व्यवस्थितपणे विचार करून ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही प्रत्यक्षात आणू शकाल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कामाची वाहवा होईल. तुमचे जे काही मूलभूत गुणधर्म आहेत, म्हणजे तुमच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज चांगल्या आहेत, लीड बाय एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो, मेहनत करण्याची तयारी चांगली असते, बुद्धी तुमची खूप चांगली आहे, नवनवीन विचार करण्याची बुद्धी, विचार करण्याची जी वृत्ती आहे ती खूप चांगली असते आणि लोकांबरोबर तुमचं जे इंटरॅक्शन असतं ते अतिशय उत्तम असतं. हे जे सगळे चांगले गुण आहेत हे तुम्हाला जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भात दिसणार, तुमच्या कामाची वाहवा होणार आहे. एकंदरीत तुमचं जे काम आहे हे समाजासमोर येणार आहे. आणि खास करून जर तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल तर अतिशय उत्तम कालावधी असणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं, हा सौत्रुला जो महिना आहे, हा महिना म्हणजे जानेवारी 2026 हा धनु राशीसाठी अतिशय उत्तम आणि स्वप्नवत वाटणारा असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की जे ग्रहयोग आहेत त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असते. दिनांक 1 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. नेपच्यून जो काही तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय त्याच्याबरोबर तुमच्या राशीतला जो बुध आहे हा केंद्रयोग करणार आहे. थोडंसं तुमचे जे विचार आहेत त्या विचारांवर थोडंसं कंट्रोल करणं गरजेचं आहे. थोडाफार लो ऑफ कॉन्फिडन्स वाटू शकेल किंवा कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही या दरम्यान घेऊ नका. दिनांक 6 तारखेला रवी आणि शुक्राची जी युती आहे ही तुमच्याच राशीमध्ये होणार आहे. तुमचा मूड कॉन्फिडन्स या दरम्यान अतिशय चांगल्या प्रकारचा असणार आहे. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल आणि वंशवाची म्हणजे काही चांगले आर्थिक लाभ तुम्हाला या दरम्यान निश्चितच मिळणार आहे. दिनांक 8 तारखेला मंगळ आणि शुक्राची सुद्धा युती होणार आहे तुमच्याच राशीमध्ये. उत्तम प्रकारचा योग आहे. लाभाच्या संदर्भात म्हणा किंवा महत्त्वपूर्ण काही नवीन कामं तुम्ही या दरम्यान निश्चितपणे हाती घेऊ शकता. काळजी करू नका.
आणि सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात शुभफलदायी योग असणार आहे दिनांक 9 तारखेला. तो म्हणजे रवी आणि मंगळाची जी युती आहे, ही तुमच्याच राशीमध्ये होणार आहे. पंचमेश आणि भाग्येश दोघांची युती म्हणजे दुग्ध शर्करा योग असा तुम्ही त्याला म्हणू शकता. आणि तशाच प्रकारचा अनुभव सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये नक्की येणार आहे. जी कामं हाती घ्याल, ती हातावेळी कराल. तुमचे मांडलेले अंदाज बरोबर ठरते. भविष्याच्या संदर्भातल्या ज्या काही तुमच्या योजना असतील, त्या प्रत्यक्षात समोर येतील आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होईल. या सगळ्या गोष्टी जुळून येणार आहे. आता त्यामुळे हा कालावधी तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे आणि ज्यावेळेस चांगला कालावधी असतो, त्यावेळेस खास करून महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात. ते त्याला भाग्याचे उत्तम प्रकारे लाभून तुमचे जे निर्णय आहे, तुझी जी कामं आहे, ती मार्गी लागतात. त्यामुळे हा कालावधी अजिबात चुकवू नका. दिनांक 10 तारखेला गुरु आणि मंगळाचा प्रतियोग होणार आहे. गुरु जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, त्याच्याबरोबर तुमच्याच राशीतला जो मंगळ आहे, हा प्रतियोग करणार आहे. ते इथे खास करून थोडंसं जे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्यावर चहाच्या कपातले वादळ ज्याला आपण म्हणतो, तशाच प्रकारचे छोटे-मोठे अनुभव येणार आहे. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होणार नाही, परंतु ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवणं गरजेचं राहील. दिनांक 15 तारखेला शुक्र आणि हर्षलचा त्रिकोणीय होणार आहे. द्वितीयात भ्रमण करणारा शुक्र आणि तुमच्या षष्ठात असणारा हर्ष दोघांचा त्रिकोण आर्थिक संदर्भात अतिशय उत्तम अशा प्रकारचे लाभ तुम्हाला मिळवून देणार आहे. आर्थिक संदर्भात नवनवीन काही गुंतवणूक होईल किंवा त्या संदर्भातल्या नवीन-नवीन आयडियाज तुम्हाला मिळू शकतील आणि त्यामुळे अर्थातच आर्थिक जर काही एखाद्याचा चांगला असेल, तर मूड सुद्धा चांगला राहतो. तशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला या दरम्यान येणार आहे. दिनांक 18 तारखेला बुध आणि मंगळाची युती ही तुमच्या द्वितीयात होणार आहे. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या-मोठ्या कारणावरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील किंवा त्याच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास छोट्या-मोठ्या प्रमाणात डोक्यावर काढू शकतील. या दरम्यान आर्थिक संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, तसं खर्च किंवा गुंतवणूक. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. 19 आणि 20 हे जे 2 तारखा आहेत, त्या तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. खास करून तुमच्या द्वितीयात भ्रमण करणारा बुध मंगळ हा षष्ठात भ्रमण करणाऱ्या हर्षलबरोबर त्रिकोण योग करणार आहे. हा त्रिकोण योग तुमच्यासाठी फारच शुभफलदायी असणार आहे. काही उत्तम प्रकारचे लाभ तुम्हाला मिळणार आहे. महत्त्वपूर्ण गुंतवणूक तुमच्या होणार आहे आणि याआधी जर का काही पैसे अडकलेले होते, ते येत नव्हते, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा काही चांगल्या गोष्टी तुमच्या समोर निश्चितच मिळणार आहेत किंवा येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदारावर जे ताणले गेलेले नातेसंबंध आहे, ते हळूहळू पूर्ववत होण्यास या दरम्यान मदत होईल. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती दिनांक 8 तारखेला आहे आणि जी अमावस्या आहे ती दिनांक 18 तारखेला आहे. अमावस्या आणि पौर्णिमेदरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडं जास्त असतं आणि आपण थोडंसं जास्त त्यावेळेस भावनातीत होतो किंवा इमोशनल होतो आणि यामुळे इमोशनमध्ये जाऊन एक भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेणं, वादविवादात जाणं अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतात. तर त्यापासून लांब राहणं गरजेचं राहील. त्यान्वये या महिन्यातल्या 3 आणि 18 तारीख थोडीशी लक्षात ठेवणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं धनु राशीचं जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.